वसई विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वाढणारी वाहनांची गर्दी आणि पार्किंगची गंभीर समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने आता ठोस पावले उचलली आहेत. वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरार या प्रमुख रेल्वे स्थानक परिसरात लवकरच अधिकृत वाहनतळ उभारले जाणार आहेत. यासाठी मोकळ्या जागांचा शोध सुरू असून काही ठिकाणी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. सध्या स्थानकाबाहेर दुचाकी आणि चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसेच खासगी पार्किंगचे वाढते दरही सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे महापालिका स्वतःच्या भूखंडावर आणि रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधत परवडणारी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. नालासोपारा येथे सुमारे 5,800 चौरस मीटर जागेवर वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे, तर नायगाव आणि वसई येथे जागेचा शोध सुरू आहे. विरार पूर्वेला सॅटिस प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी योजना आखली जाते. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता स्थानक परिसर मोकळे करणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय. लवकरच या उपाययोजनांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार.